नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, की आपल्या किचनमध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, लवंग म्हणा, दालचिनी म्हणा, अशा अनेक, काळी मिरी म्हणा. तर ह्याच्यामुळे आपण आपलं भाग्य बदलण्यासाठी त्याचा वापर नक्कीच करू शकतो. तर त्यातलाच एक उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे, की हिरव्या मिरच्यांचा. तर काय करायचं की एक लाल कागद किंवा लाल कपडा घ्यायचा आणि तो लाल कपड्यावर 5 हिरव्या मिरच्या ठेवायच्या आणि त्यांना आपल्या ह्या अनामिकेने करंगळीच्या शेजारचं जे बोट असतं त्याने हळदीमध्ये डिप करून थोडंसं असं त्यांना टिपके लावायचे किंवा असे लाईन ओढायची छोट्या छोट्या आणि ते तसंच ठेवायचं आणि थोड्या वेळाने देवा आपल्या घराच्या मंदिरापुढे ते ठेवायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आणि ती कागदाची पुरचुंडी किंवा कपड्याची पुरचुंडीला गाठ बांधायची आणि ती आपल्या पर्समध्ये किंवा कुठेही म्हणजे आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि बरोबर 8 दिवसांनी ती एका वाहत्या जलप्रवाहामध्ये प्रवाहित करायची म्हणजे सोडून द्यायची. असं फक्त एकाच गुरुवारी हा उपाय करायचा. तर कधीही दिवसभरात केला तरी चालेल, संध्याकाळी 6च्या आतमध्ये. तर ह्याच्यामुळे सुद्धा तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरात सतत नांदेल. नमस्कार.